आदिवासी समाजाचे आमदार अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये दाखल झालेत। आदिवासी आमदार कॅबिनेट हॉल बाहेर जमलेले आहेत। पेसा भरती आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत। पेसा भरतीच्या मुद्द्यावरून तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। उद्यापासून राज्यभर आंदोलन करण्याचा आदिवासी समाजाचा इशारा आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, आदिवासी समाजाचे नेते जे आहेत ते आता मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। भेटीची वेळ कितीची देण्यात आली आहे? ऋषाली, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून आदिवासी आमदार जे आहेत ते सगळे आदिवासींचा आरक्षणाचा मुद्दा असेल यावरती आंदोलन करताना पाहायला मिळतं। आज पुन्हा एकदा ते अजितदादांच्या भेटीसाठी आले होते, परंतु अजितदादांची भेट न झाल्यामुळे कॅबिनेट सभागृह जे आहे त्या सभागृहाच्या बाहेर आता येऊन हे आदिवासी आमदार जे आहेत ते थांबलेले आहेत। उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात हे सगळे आमदार या ठिकाणी थांबलेले आहेत। पेसा भरती असेल त्याचप्रमाणे आदिवासी मध्ये आरक्षण जे आहे ते धनगरांना देऊ नका या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून हे सगळे आमदार जे आहेत ते आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात। राज्यभर आता आंदोलन जे आहे ते पुकारलं जाणार आहे। त्याआधी सरकार दरबारी काही तोडगा निघतो का हे पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा मंत्रालयात हे सगळे आदिवासी आमदार आलेले आहेत। थोड्याच वेळात 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावरती सुरू होईल आणि त्याच ठिकाणी आदिवासी आमदार येऊन थांबलेले आहेत। त्यामुळे नेमकी काय भूमिका ते सभागृहाच्या बाहेर या मंत्रिमंडळाच्या मांडतात, काय आंदोलन करतात का हे आता बघावं लागेल। धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।